कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक अखेर 26 तासांनंतर सुरू झाली। रेल्वे मार्गाची सुरक्षितता चाचणी पूर्ण झाली आणि त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली। दिवाणखवटी दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे ही रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती। त्यामुळे अडकलेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। हा संताप आहे 26 तास ताटकळत बसलेल्या प्रवाशांचा। जेवण नाही, पाणी नाही। त्यामुळे खेड रेल्वे स्थानकावरील प्रवासी थेट स्टेशन मास्टरच्या केबिनमध्येच घुसले, तर दुसरीकडे कोणी प्लॅटफॉर्मवर पाठ टेकवली, कुणी बाकड्याचा आसरा घेतला, तर कुणी घराची आतुरतेने वाट पाहत होते। अखेर 26 तासांनंतर प्रतीक्षा संपली आणि कोकण रेल्वे सुरू झाली। मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर दरड कोसळली, कोकण रेल्वे ठप्प झाली आणि प्रवाशांचे अतोनात हाल झाले। प्रवाशांचे भरपूर हाल होत आहेत। प्रशासन कोणतीही दखल घेत नाही आणि कोणत्याही प्रकारची सूचना देत नाही। कोचवली गाडी इथून चिपळूणला गेली, चिपळूणमध्ये पाणी भरलं, डिझेल भरलं आणि ती परत आली। त्यांनी असं अनाउन्स केलं होतं की गाडी खेडला थांबणार नाही, तरी पण आता खेडला 1 तास थांबली आहे। प्रवाशांचे बरेच हाल होत आहेत। कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी नातूवाडी बोगद्याजवळ दगड, माती आणि झाडं रेल्वे रुळावर आले होते। त्यामुळे 26 तासाहून अधिक वेळ कोकण रेल्वे ठप्प होती। वाहतूक ठप्प झाल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काहींच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या, तर काही गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या। याशिवाय काही गाड्या कालपासून रेल्वे स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। कोकण रेल्वे रुळावरची दरड बाजूला करून चिखल आणि माती काढण्याचं काम युद्ध पातळीवर करण्यात आलं। मात्र तोपर्यंत रेल्वे गाड्या जागच्या जागी थांबल्या होत्या। त्यामुळे प्रवासी गेले अनेक तास गाड्यांमध्ये स्थानकांवर अडकले होते। काही गाड्या कामथे, खेड, रत्नागिरी, सावंतवाडी, दिवाणखवटी स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। त्यांच्यासाठी लालपरी मदतीला धावून आली आणि अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला। रेल्वे प्रशासनासह राज्य सरकारकडूनही कोकण रेल्वे सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते। अखेर 26 तासांनंतर दरड आणि चिखल हटवण्याचं काम पूर्ण झालं आणि मांडवी एक्सप्रेस या मार्गावरून धावली। कालच्या घटनेनंतर ही रेल्वे सेवा सुरळीत झाली। मात्र कोकण रेल्वे सेवेचे पहिले पाढे 55 होऊ नयेत आणि एक तरी पावसाळा असा यावा की आमच्यावर कोकण रेल्वे रखडल्याची बातमीच करण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा। रत्नागिरीहून राकेश गुडेकर आणि सिंधुदुर्गहून गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी।